ज्या व्यक्तीला ममता बॅनर्जींनी डोक्यावरती घेतलं त्याच व्यक्तीने ममता बॅनर्जीचा खेळ संपवला। यानंतर लोक म्हणायला लागली, नेहमी घात करणारी लोक ही आपल्या जवळचीच असतात। त्या व्यक्तीने पश्चिम बंगालमधील सर्व खेळच बदलून टाकला आणि तोच व्यक्ती ममता बॅनर्जीच्या शब्दाच्या पुढेही जात नव्हता। पण नेमकं असं काय झालं? का त्या व्यक्तीने ममता बॅनर्जीचा संपूर्ण खेळच संपवलाय? चला सविस्तर आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊ। पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये असा एक वेळ होता जिथे भारतीय जनता पक्षाचं नाव घेतलं तरी तेथील लोक हसायचे। डाव्या पक्षाची सत्ता, त्यानंतर ममता बॅनर्जीचा उदय आणि तृणमूल काँग्रेसची दहशत, या सर्वांमध्ये बंगालमध्ये भाजपला जागाच नव्हती। पण राजकारणामध्ये वेळ कायम सारखी नसते। असं बोललं गेलं होतं बंगालमध्ये कधीही सत्ता परिवर्तन होणार नाही, पण ममता बॅनर्जीने ज्या व्यक्तीला खास मानलं, ज्याच्यावरती भरोसा केला, त्यानेच ममता बॅनर्जीची सत्ता घालवली। शुवेंदू अधिकारी आत्ताच झालेले बंगालचे मुख्यमंत्री। पण शुवेंदू अधिकारी ममता बॅनर्जीचे खास कसं काय असू शकतात? नेमकं त्यांनी असं ममता बॅनर्जीसाठी काय केलं होतं आणि अचानक ते भाजपच्या बाजूने का गेले? ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, प्रत्येकाने एकदा पाहायला हवी। आता आपण वेळ वाया न घालता मेन मुद्द्याकडे येऊया। 2021 मध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली ती भारतीय राजकारणामधील सर्वात चर्चेची विषय ठरली। कारण की एका बाजूला होत्या ममता बॅनर्जी, आक्रमक, लढाऊ आणि बंगालच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष सत्ता गाजवणाऱ्या, तर दुसऱ्या बाजूला होता भाजपचा खूप मोठा प्रचार, मोदी, अमित शहा यांनी लावलेली ताकद आणि ममता बॅनर्जीला स्वतःच्या गडामध्ये हरवण्याचं स्वप्न। पण 2021 मध्ये भाजपला सत्ता मिळाली नाही, त्यांचा दारुण पराभव झाला। पण त्या निवडणुकीमधून असा एक चेहरा समोर आला ज्यांनी पुढच्या 5 वर्षामध्ये बंगालचं राजकारणच बदलून टाकलं। ते होते ममता बॅनर्जी यांचे खास असलेले शुवेंदू अधिकारी। 1970 मध्ये त्यांचा जन्म झाला। अधिकारी कुटुंब हे राजकारणामधील मोठं नाव होतं। शुवेंदू अधिकारी यांचे वडील काँग्रेसचे प्रभावशाली नेते होते। घरामध्ये राजकारणाचा वारसा, आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, त्यामुळं संघर्ष हा त्यांच्या रक्तामध्येच होता। 1980 ते 1990च्या दशकामध्ये पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षाची सत्ता होती। CPM CPIचं राज्य होतं। त्या काळामध्ये काँग्रेसचा नेता म्हणून काम करणं म्हणजे मोठा धोका पत्करण्यासारखं होतं। पण शुवेंदू अधिकारी यांनी विद्यार्थी संघटनांमधून काम सुरू केलं। गावागावामध्ये फिरून त्यांनी संघटन उभा केलं। 2001 ते 2004च्या निवडणुकामध्ये शुवेंदू अधिकारी यांना पराभव स्वीकारावा लागला, पण त्यांनी हार मानली नाही। 2006 मध्ये ते काठी मतदारसंघामधून आमदार झाले आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी घटना घडली, नंदीग्राम आंदोलन। 2007 मध्ये डाव्या सरकारने नंदीग्राममध्ये 10,000 एकर जमीन ताब्यात घेऊन तिथे केमिकल हब उभारण्याचा निर्णय घेतला। इंडोनेशियाच्या सलीम ग्रुपच्या मदतीने हा प्रकल्प होणार होता, पण या प्रकल्पावरती तेथील स्थानिक शेतकरी संतापले। शेतकऱ्याच्या बाजूने त्या आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी शुवेंदू अधिकारी पुढे आले। त्यांनी गावागावामध्ये समित्या तयार केल्या, शेतकऱ्यांना एकत्रित केलं। कोणत्याही पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना गावामध्ये शिरून दिलं नाही। त्या आंदोलनामध्ये ममता बॅनर्जी ही उतरल्या होत्या, पण जमिनीवरची सगळी लढाई लढणारा चेहरा होता शुवेंदू अधिकारी। 2007 मध्ये नंदीग्राम अक्षरशः रणांगण बनलं। त्यांचं आंदोलन हटवण्यासाठी 3000 पोलीस पाठवण्यात आले। आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला, गोळीबार झाला। अधिकृत आकड्यानुसार 16 जणांचा त्यामध्ये मृत्यू झाला। या घटनेनंतर मात्र पश्चिम बंगालमध्ये डाव्या सरकारच्या विरोधात नागरिक प्रचंड संतापले। ममता बॅनर्जी त्या आंदोलनाचा चेहरा बनल्या, पण त्या आंदोलनाचं संपूर्ण संघटन उभा करणारा नेता होता शुवेंदू अधिकारी। त्यानंतर सरकारच्या विरोधामध्ये अनेक आंदोलनं झाली। ममता बॅनर्जी आणि शुवेंदू अधिकारी हे बरोबर राहिले। अखेर टाटा समूहाने पश्चिम बंगाल सोडून आपला प्रकल्प गुजरातला नेला। नरेंद्र मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते। एका बाजूला शुवेंदू अधिकारी, दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जी यांच्या ताकदीचं आंदोलन, यामुळे डाव्या पक्षाची 34 वर्षाची सत्ता हादरली। 2011 मध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या। त्या निवडणुकामध्ये सर्व काही मॅनेज केले ते शुवेंदू अधिकारी यांनी। त्याच वेळीस ममता बॅनर्जी ह्या मुख्यमंत्री झाल्या। 2016 मधून शुवेंदू अधिकारी नंदीग्राममधून आमदार झाले, त्यानंतर त्यांना मंत्रिपदही मिळालं। या काळामध्ये ममता बॅनर्जी नंतर सर्वात प्रभावशाली नेता म्हणून त्यांच्याकडे पाहू लागले आणि तिथून पुढे परिस्थिती बदलायला सुरुवात झाली। ममता बॅनर्जी यांनी त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जीला पक्षात घेतलं आणि त्याला जास्त महत्त्व द्यायला सुरुवात केली।
कोणताही निर्णय घ्यायचा असला तरी अभिषेक बॅनर्जीला विचारलं जायचं. त्यावेळेस शुवेंदू अधिकारी यांना वाटायला लागलं, आपण ज्यांच्यासाठी रक्ताचं पाणी केलं त्या पक्षामध्ये आता घराणेशाही सुरू झाली. त्यानंतर प्रशांत किशोर यांची पक्षामध्ये एंट्री झाली. निवडणूक रणनीतीमध्ये त्यांचा प्रभाव वाढला. जुन्या नेत्यांना बाजूला सारले जात असल्याची भावना शुवेंदू अधिकारी यांच्या मनामध्ये निर्माण झाली. दुसरीकडे शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशा सुरू झाल्या. ईडी आणि सीबीआयच्या राड्यावरती अनेक टीएमसीचे नेते होते, त्यामध्ये शुवेंदू अधिकारी यांचंही नाव होतं. या सर्व गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये आणि ममता बॅनर्जीमध्ये वाद वाढले आणि अखेर त्यांनी 2020 मध्ये तृणमूल काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. ही घटना बंगालच्या राजकारणामध्ये भूकंपासारखी होती, कारण की ममता बॅनर्जी यांचा सर्वात विश्वासू नेता आता भाजपमध्ये गेला होता. भाजपाला देखील बंगालमध्ये स्थानिक पातळीवरती लढणारा खरा चेहरा मिळाला. 2021च्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांनी शुवेंदू अधिकारीला थेट आव्हान दिलं. ममता बॅनर्जी यांनी स्वतःहून 2021 मध्ये नंदीग्राममधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. गद्दाराला धडा शिकवेल असं ममता बॅनर्जी म्हणल्या होत्या. संपूर्ण देशाचं लक्ष नंदीग्रामकडे लागलं होतं आणि त्या निवडणुकीमध्ये शुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जीचा पराभव केला आणि चर्चा सुरू झाल्या, एका मुख्यमंत्र्याला हरवलं, तेही त्यांच्या अत्यंत जवळच्या सहकार्याने. 200 जागा ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला मिळाल्या, 77 जागा भाजपला मिळाल्या. त्यावेळेस शुवेंदू अधिकारी हे विरोधी पक्षनेता म्हणून राहिले आणि तेव्हापासून दुसरा राजकीय अध्याय सुरू झाला. पुढील 5 वर्षांमध्ये शुवेंदू अधिकारी यांनी अक्षरशः रणांगण तयार केलं. त्यांनी शिक्षक भरती घोटाळा, रेशन घोटाळा, कोलकात्याच्या आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेली घटना, महिलांवरती होणारे अत्याचार, भ्रष्टाचार या सगळ्या मुद्द्यावरती त्यांनी सरकारला धारेवर धरलं. शुवेंदू अधिकारी बंगालमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उदयाला येतात ही गोष्ट अमित शाह, मोदी यांना समजली. त्यांनी देखील बंगालमध्ये लक्ष केंद्रित केलं. भाजपाने शुवेंदू अधिकारी यांना पूर्ण फ्रीडम फायटर दिला. पश्चिम बंगालमध्ये जे तुम्हाला करायचं ते करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. शुवेंदू अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला चांगलंच वठणीवरती आणलं आणि 2026ला झालेल्या निवडणुकामध्ये आपण सर्वांनी पाहिलंच काय झालंय. ममता बॅनर्जीचा दारुण पराभव झाला. ही फक्त निवडणूक नव्हती, हा बंगालच्या राजकारणामधील सर्वात मोठा सत्ता बदल होता. ज्या नेत्याने ममता बॅनर्जीला सत्तेमध्ये आणलं त्याच व्यक्तीने ममता बॅनर्जीला सत्तेवरून खाली आणलं आणि 2026 मध्ये शुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले. याचं सर्व क्रेडिट जातं फक्त त्यांनाच, कारण की त्यांनी घेतलेले परिश्रम, त्यांनी केलेला संघर्ष. ममता बॅनर्जी यांचा संघर्ष जास्त होता की शुवेंदू अधिकारी यांचा संघर्ष जास्त होता? आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा.